हाय, तर आज होती रामनवमी आणि सकाळीच मस्त अंघोळ करून फ्रेश झाली होती मी. तर म्हटलं चला पटकन स्किन केअर करून घ्या. स्किन केअरसाठी मी काही खूप जास्त प्रोडक्ट यूज नाही करत, सिम्पल चेहऱ्याला मॉइश्चराईज करते आणि बस मॉइश्चराईज केलं ना की स्किन जी आपली ना ती हेल्दी असते मस्त. आणि आता सध्या प्रेग्नन्सीमुळे ना जरा मला चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत, पण जातील ते हळूहळू प्रेग्नन्सी संपल्यावर. आणि असा काही सकाळचा माझा बेडरूमचा अवतार असतो, पूर्ण मेस झालेला असं बेडरूम. तर मग असं चुटके वाजवताच आहे ना मी मस्त बेडरूम जो आहे ना तो क्लीन करून घेणार आहे. पण असं नसतं, यामागे खूप सारी मेहनत घ्यावी लागते, त्यानंतर घर क्लीन क्लीन होतं. असं नाही की चुटकी वाजवली म्हणजे घर एकदम क्लीन झालं. तर मग हॉलची पण डीप क्लिनिंग करून घेतली, सगळं सोफा वगैरे आवरून घेतला छान झटकून, डस्टिंग वगैरे करून घेतलं. त्यानंतर या 2 आंब्याच्या पेट्या आणल्या होत्या यांनी, तर एक तर आम्ही गडप केली होती आणि दुसरी जी होती ना ती उरली आहे. तर लवकरात लवकर ती पण मस्तपैकी गडप करून टाकू, कारण आंबे माझे फेवरेट आहे. तर मग नाश्त्यात मी बनवलं होतं उपमा. तर उपमा जो आहे ना तो हेल्दी ऑप्शन आहे, कारण उपमा पचायला पण हलका असतो आणि बनवायला पण सोपा असतो. पण यांना काय उपमा आवडत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे उपमा होत नाही. पण मी आता तो माझ्या डाएटमध्ये ॲड केला आहे, कारण की तो पचण्यासाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे छान. तर मग आज होती रामनवमी, म्हटलं काहीतरी छान बनवावं. तर इकडे माझे पापड तळून झाले होते आणि बाकीचा सगळा स्वयंपाकही तयार करून झाला होता. तर मग यांनी लगेच देवासाठी ताट करून घेतलं आणि मस्त बघा टुम्म फुगलेल्या पुऱ्या, भात, मटकीची भाजी, आंब्याचा रस, पापड हे सगळं मस्त बनवलं होतं. तर चला मग बाय.